नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर मनोज रामदास वाहने, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कनिष्ठ मृदशास्त्रज्ञ या पदावर कार्यरत असून मी सध्या खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे कार्यरत आहे। आज आपण माती परीक्षणासाठी मातीचे नमुने कसे घ्यावेत याबद्दल जाणून घेणार आहोत। सध्या परिस्थितीत जमिनीचे आरोग्य रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे तसेच सेंद्रिय खतांच्या कमी वापरामुळे तसेच रासायनिक औषधांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडलेले आहे। हे आपली जमिनीचे आरोग्य कशी आहेत हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे। वर्षातून किमान एकदा तरी माती परीक्षण करून आपण आपल्या जमिनीचे गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहे। याकरिता इंग्रजी वर्णमालेतील झेड आकाराप्रमाणे एका एकरातील जवळपास 4 ते 5 ठिकाणांवरून आपल्याला माती नमुने गोळा करणे आवश्यक आहे। याकरिता आपण इंग्रजी आकाराच्या व्ही अक्षराप्रमाणे खड्डा तयार करून त्यातून आधी माती काढून टाकायची। त्यानंतर एका बाजूला 2.5 इंचाचा एक जाड थर काढून ती माती एकत्र गोळा करून घ्यावी। 4-5 ठिकाणांवरून एकत्र माती गोळा करून ती सर्व मिसळून घ्यावी। त्यानंतर त्याचे 4 भागामध्ये विभागून घेऊन ही प्रक्रिया शेवटपर्यंत अर्धा किलो माती राहील तोपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी। त्यानंतर अर्धा किलो माती शिल्लक राहील, ही माती पिशवीमध्ये कापडी पिशवीमध्ये भरून ती आपण माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये द्यावी। याकरिता माती परीक्षण करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये मृद व रसायनशास्त्र विभाग दापोली तसेच प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत आणि खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे माती परीक्षण केले जाते। यासोबतच महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागांचे जिल्हा मृदा परीक्षण प्रयोगशाळा आहेत, या ठिकाणी देखील आपण माती परीक्षण करू शकता। माती परीक्षण घेताना घ्यावयाची काळजी म्हणजेच बांधावरून मातीचे नमुने घेऊ नयेत। यासोबतच झाडाखालील माती, पाणथळ जमीन, ज्या ठिकाणी रासायनिक खते किंवा शेणखते यांची साठवणूक केलेली असेल अशा ठिकाणांवरून मातीचे नमुने घेण्यात येऊ नयेत। मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवताना आपलं संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच सर्वे नंबर देण्यात यावा। यासोबतच आपण घेतलेली पिके तसेच पुढील हंगामात घेण्यात येणारी पिके यांची देखील माहिती देण्यात यावी। त्यानुसार शिफारशीत खतमात्रेचा त्यामध्ये उल्लेख करता येईल। आपल्याला वरील माहिती आवडली असल्यास आमच्या विद्यापीठाचे यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेजवरती लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।